अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन. आज आपण श्री राम समर्थांचा मनाच्या श्लोकाचा 6वा श्लोक घेणार आहोत. श्लोक हा असा आहे: नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मदा सर्वदा हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. इथे राम समर्थ आपल्याला आपले जे मनाला ते समजवत आहेत की आपण कसंच चांगल्या मार्गावर राहायला पाहिजे आणि तो चांगला मार्ग आपण अवलंबन करण्याकरता म्हणून, अंगीभूत करण्याकरता म्हणून, त्याची सवय लावून घेण्याकरता म्हणून आपण कुठे कुठे खरं लक्ष दिलं पाहिजे, त्याचे जे मेजर पार्ट्स आहेत ते समर्थ इथे कव्हरअप करत आहेत. तर तसं जर का आपण बघायला गेलो तर माणूस जो आहे हा एक भावनाशील माणूस आहे, म्हणजे भावना प्रधान असं त्याचं कॅरेक्टर आहे. प्राणी मात्रामध्ये देवानी अशा एवढ्या भावना दिल्या नाहीत कारण त्यांच्यामध्ये षड्रिपू नाही आहेत. षड्रिपू ज्याच्यामध्ये आहे असा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. बाकी प्राण्यांमध्ये बघा तुम्ही, त्यांनी जन्म दिला, समजा त्यांचं एक मूल वीक असेल तर मांजर, वाघ, कुत्रा हे आपल्या त्या पिल्लाला खाऊन टाकतात आणि आपल्याला ते पोषण ग्रहण करून घेतात, जेणेकरून की त्यांचं बाकीची पिल्लं नीट वाढतील. पण माणूस तसा करू शकतो का? नाही. तो त्याच्यामध्ये अडकतो. कारण काय आहे? मेन 6 रिपू. हे मेन 6 रिपू काय आहेत? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि अहंकार. हेच जे 6 गोष्टी आहेत त्या मेजरली जर का आपण हँडल करू शकलो नाही, बाकी सगळे जे अवगुण आहेत ना ते सगळे ह्याचेच सब पार्ट आहेत. कोणी सब पार्ट आहे, कोणी सब पार्ट आहेत, पण ह्याचा जो मेन मुद्दा, रूट कॉज ज्याला आपण म्हणतो, मूळ कारण, तो हे 6 रिपू आहेत. मग यांनाच आपण षड्रिपू अशा नावाने ओळखतो. तर माणसाची जी भावना असते ती कशी आहे, म्हणजे आता माणसाच्या शरीराचे 4 भाग आहेत. 4 कुठले भाग आहेत? तर पहिलं शरीर म्हणजे आपलं जे स्थूल शरीर म्हणजे जे आपल्याला दिसतं, हात, पाय, डोळे, कान, नाक, जे आपण हात लावू शकतो, बघू शकतो, आपले पंचेंद्रिय, हे सगळे आपले स्थूल शरीर आहेत. तर हे स्थूल शरीर जे आहे त्याचं अन्न काय आहे? तर फूड, जे आपल्या निसर्गातून आपल्याला मिळतं ते आपण खातो, ते त्याचं अन्न आहे. त्याच्यावर हे शरीर जगतं, त्याच्यावर हे शरीर काय म्हणतात, पौष्टिकपणा त्याला मिळतो, त्याला शक्ती मिळते, कार्यरत राहू शकतो. तसंच त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे, जे तुम्हाला दिसत नाही, ज्याला म्हणतात ॲस्ट्रल बॉडी इंग्लिशमध्ये. तर हे ॲस्ट्रल बॉडी जी आहे ती कशावर जगते? तर ती विचारांवर जगते. विचार कुठनं उत्पन्न होतात? तर ते मनामधनं उत्पन्न होतात. ते कसे उत्पन्न होतात? कारण जे तिसरं आपलं शरीर आहे त्याचं नाव आहे कारण शरीर. हे कारण शरीर जे आहे ते कशावर जगतं? तर त्याचं अन्न जे आहे ते कल्पना, इमॅजिनेशन. तर तिथे एक आयडिया उमगल्याशिवाय त्याच्यावर विचार करणं हे सूक्ष्म शरीर सुरू नाही करू शकत. सो पहिली कल्पना जी उमगते ती उमगते कारण शरीरमध्ये. तर त्याच्यानंतर ह्या ज्या बाकीच्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या सुरू होतात. तर इथे पहिली गोष्ट समजण्याची काय आहे की मनुष्य हा भावना प्रधान आहे. त्यामुळे भावनाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तुम्ही तर भावना पैदा होतात, भावना आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणूनच हे सगळा सृष्टीनियम निर्माण करायला लागला आणि हा सृष्टीनियम त्याच्यावर चालतो. समाज तयार होतो, माणसं तयार होतात, ग्रुप्स तयार होतात, सोसायटी तयार झाली आहे म्हणजेच समाज. तर आता या समाजाचे काही जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सगळे का तयार झाले? कारण माणसामध्ये ह्या भावना नावाची गोष्ट आहे. ओके. आता ही भावना चांगली असली ना तरी आणि वाईट असली तरी, दोघेही क्षेत्रामध्ये कुठली का भावना असेना, कुठल्याही क्षेत्रातली का असेना, राम समर्थांचं एक वाक्य आहे नेहमीचं. ते म्हणतात, अति तिथे माती. जिथे तुमच्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो तिथे ते कायमस्वरूपी आपल्याला काही ना काहीतरी वाईट फळं देतं. इट कॅन नॉट गिव्ह यू गुड रिझल्ट्स, इट विल गिव्ह यू बॅड रिझल्ट्स. ओके. तर त्याच्याकरता म्हणून कुठलीही तुमची फिलिंग असू दे, चांगली असू दे, वाईट असू दे, तिला मर्यादित ठेवा. कुठलीही गोष्ट जर का ती मर्यादित एका लिमिटमध्ये ठेवली नाही, लिमिटलेस गोष्ट ही कधीही चांगलं फलित देत नाही.
त्यामुळे काही असू दे, राग असू दे, लोभ असू दे, मोह असू दे, मत्सर असू दे, हे असूच नाही असं नाही. हे नसलंच तर माणूस एका दुसऱ्याबरोबर भावनांनी राहूच शकणार नाही. पण हे अति झालं तर ते, आता जसं एक उदाहरण आपण घेऊया, जसं प्रेम. तर प्रेम खूप अति झालं तर ते पझेशन होऊन जातं. लव इज गुड बट पझेशन इज बॅड. सो तसं ती गोष्ट आहे. तर महाराज म्हणतात की बाबा तुम्ही सगळं काही आपल्या एका लिमिटपर्यंत मर्यादित ठेवा, त्याच्या पुढे त्याचा अतिरेक होईल असं काही करू नका. का तर जवळतच भावना ही मनुष्याच्यापर्यंत मर्यादित आहे, व्यक्तीपुरती मर्यादित आहे, त्याच्यापुरती मर्यादित आहे. तर फक्त त्या माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या माणसाची स्वतंत्रता, त्याचे विचार, त्याचं अजून काहीतरी स्टेकवर लागेल असं काहीतरी तुम्ही तुमच्या भावनेमुळे व्हायला लागतं, तर मग तेव्हा त्या गोष्टीतनं निर्माण होतात कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न. आणि मग ते कौटुंबिक प्रश्न पुढे मोठे होऊन सामाजिक प्रश्न बनतात. त्यामुळे ह्याचा रूट कॉज कुठे आहे तर माणसाच्या भावनेमध्ये. तर आपल्या भावनेला कंट्रोल करा, आपल्या रिपूंना काबूमध्ये ठेवा. आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्याला वाटली भांडण करूच नाही असं नाही म्हणत महाराज. महाराज म्हणतात ठीक आहे, तुम्हाला राग आला आहे, तुम्हाला ते बाहेर बाहेर फेकून द्या. तुम्हाला बाहेर फेकलं तरच तुम्ही नीट राहू शकाल, नाहीतर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसतील. आणि जर का तुम्ही दुसऱ्याला दुखवलं त्यांनी तर त्याचे परिणाम समाजावर दिसतील. मग आता दोन्हीकडे खाई आहे, रस्ता फक्त एकच आहे. मग तुम्ही मधला रस्ता सोडून चालेल का? तर चालणार नाही. आणि म्हणूनच आपल्या मनाला काबूमध्ये ठेवा, आपल्या रिपूंना काबूमध्ये ठेवा. जर जी लोक आपल्या रिपूंना काबूमध्ये ठेवत नाही, त्याचं एक उदाहरण असं महाराज देत आहेत की जे तुम्ही एक छोटंसं करतात त्याच्यामधनं पुढे त्याचं मोठं स्वरूप कसं होतं. तर तुझ्या मनाविरुद्ध जर का कुठली गोष्ट घडली तर त्याच्यामुळे तुमचा विवेक हरवतो. मग विवेक हरवतो, त्यामुळे तुम्ही नीट सारासार विचार करू शकत नाही आणि मग त्याच्यातनं निर्माण होतो क्रोध. कारण समोरच्या माणसाला आपलं काही पटत नाही आहे, तो आपलं ऐकत नाही आहे, तो आपल्या विरोधात आहे. ह्यांनी असे अतिरेक निर्माण होऊन शेवटी ते विकोपाला पोचतात असं स्वामींचं म्हणणं आहे, असं राम समर्थांचं म्हणणं आहे. तर पहिली ओळ ह्याच्यातली काय आहे, आता भावनाशीलता आहे माणूस, पण भावनाशील असताना ह्याच्यातले जे मेन मुद्दे आहेत ते राम समर्थ इथे घेत आहेत. तर पहिले ते काय सांगतात मनाला की नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध कसा आहे, तो तुम्हाला दुःख आणेल. खेद म्हणजे तुम्हाला रिग्रेट होईल, तुम्हाला पश्चाताप होईल, अशा गोष्टीला तो तुम्हाला नेऊन सोडतो. त्यामुळे तुम्ही कधीही बघा, तुम्हाला जेव्हा जेव्हा राग आला आहे तेव्हा नंतर तुम्हाला असं एक फिलिंग आलं असेल की बाबा हे नाही बोललो असतो तर बरं झालं असतं, किंवा हे नाही केलं असतं तर बरं झालं असतं. मग हा काय आहे, हा खेद आहे, रिग्रेट आहे. ओके, तर हे महाराजांनी किती लहानपणी समजलं होतं बघा. ओके, महाराज 16 वर्षाचे आहेत तेव्हापासून ते ह्याच्यावर कार्य केलं आहे त्यांनी आणि हे श्लोक लिहिले आहेत. तर नको रे मना क्रोध हा खेदकारी. ते म्हणतायत मना, त्यामुळे तू क्रोध करू नको. क्रोध आला तर चूप बसून जा, जस्ट कीप क्वायट. आणि तो क्रोध कुठेतरी काढायचा. मग तू पाहिजे तर बाहेर जाऊन बॉक्सिंग करून ये, तू एखादी पिशवी बांध आणि त्याला बॉक्सिंग कर, नाहीतर तू एखाद्या पेपरवर त्याला लिहून काढ आणि मग त्याला जाळून टाक. कारण मनाचा अजून एक नियम आहे, जर का तुम्ही त्याची आलेली गोष्ट त्याला बाहेर फेकली नाही शरीराच्या, तर मग ते तुमच्याच शरीरात ते विष तयार करतं, त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो. तर दोन्ही गोष्टी साध्य करण्याकरता की बाबा दुसऱ्यालाही काही करायचं नाही आहे पण आपल्याला आपल्यातनं तर बाहेर फेकायचं आहे, मग ह्या दोन गोष्टी अशा चांगल्या आहेत. ह्या माझ्या अनुभवाने मी खूप सारे सायकोलॉजिकल पुस्तकं वाचली आहेत. सायकोलॉजी हा माझा सब्जेक्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यावर उपाय देऊ शकते आणि म्हणून तो तुम्हाला देते, जो की दुनियामध्ये मान्य आहे, जो की तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये काही अध्यात्म नाही आहे पण तरी अध्यात्म न कळत साध्य होते. तर तुम्ही या दोन गोष्टी करू शकतात. एक पेपरवर लिहून टाका आणि मग ते लिहून टाकलेलं तुम्ही निसर्गाला सांगा की तुला देऊन टाकलं बाबा, आता माझ्याकडे काही नाही उरलं, किंवा सद्गुरूंना तसं सांगा आणि मग त्याला बर्न करून टाका अग्नीमध्ये. अग्नीमध्ये कुठलीही गोष्ट ताबडतोब भस्म होते, हे वर्ल्ड वाईड नोन फॅक्ट आहे. तर त्याचं तुम्हाला काय करायला पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे, तर तुम्ही हे करू शकता. नंतर दुसरी गोष्ट, एखाद्या बॉक्सिंग बॅग किंवा एखादं पेपर असं ज्याला काही त्रास होणार नाही, तुम्हालाही नाही आणि दुसऱ्याला नाही, त्याच्यावर स्वतःचा राग काढून टाका. ओके,
सो बॉक्सिंग बॅग इज मेंट फॉर बॉक्सिंग. तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही एखादी पंच बॅग्स घेऊन तुम्ही किंवा ग्लोव्ज घालून तुम्ही थोडंसं बॉक्सिंग केलं तर तुमचं ते रिलीज होऊन जाईल. ऑफकोर्स हे दोनच उपाय नाही आहेत. ज्याला असं वाटतं की गाणं म्हणून तो रिलीज होतो तर तो त्या संदर्भात एखादं गाणं म्हणून स्वतःला रिलीज करू शकतो. पण नॉट ऑलवेज सॉन्ग विल हेल्प. हे तुम्हाला सांगते. काय होतं माहिती आहे का, मन आपलं एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावर जी गोष्ट जितक्या वेळा बोलू ती बिंबत जाते आणि मग शेवटी त्याचा संस्कार बनून जाते. तर तुम्ही जेव्हा सॉन्ग बोलता ना आणि तेव्हा त्याला आठवता तर ती अजून तुमच्या मनामध्ये बळकट होऊन जाते, अधिक जास्त चिटकून जाते. तर ते न व्हावं म्हणून अशी गोष्ट करावी ज्याने खरं पूर्णपणे बाहेर पडेल. किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या पिक्चरला जा, व्हायलंट पिक्चरला जा, कुठल्या पण ॲक्शन मूवीला, आणि तिथे त्या ह्याला विलनला जेव्हा तो हिरो मारतो ना तेव्हा तुम्ही समजा की तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्च्युली मारलं आहे. तर तुमच्यातला क्रोध पण निघून जाईल. तिथे काय होईल, जास्तीत जास्त तुम्ही 2 डायलॉग्स बोलाल, तिथे ओरडाल तुम्ही की मार साल्याला किंवा असं काहीतरी तुमच्या तोंडातून निघून जाईल. पण ह्याच्या व्यतिरिक्त काही इजा कोणाला नाही होणार. बट दिस इज वन गुड वे टू पुट इट आउट. ओके. सो एक ते आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या ओळीत ते काय म्हणतात, नको रे मना काम नाना विकारी. काम कसं आहे, काम म्हणजे काय तर वासना. कामची 2 स्वरूप आहेत. एक काम म्हणजे काम करणं, जसं आपण म्हणतो टू वर्क. ओके. आणि दुसरा इन सेन्स ऑफ सेक्स किंवा संभोग किंवा शारीरिक संबंध, असं काम. म्हणजे कामवासना आणि काम करणे असे 2 प्रकारचे काम आहेत. तर दोन्हीही प्रकारांमध्ये, तर या दोन्हीही प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला कंट्रोल ठेवता आला पाहिजे. का तर वासना असू दे का काम करणं, जो अति काम करतो, ओके, म्हणजे वर्क इन द सेन्स, तर तो पण जेव्हा तो काम करतो तर त्याला ही कॅनॉट हॅव टाईम फॉर एनिथिंग एल्स. किती लोक असं सांगतात आपल्याला, मला काम आहे म्हणून मला देवाचं नाही करता येत, जेव्हा की आपल्या लाईफचं पूर्ण मेन इंटेन्शन जे आहे ते पहिले देवाचं करून मोक्ष प्राप्त करणंच आहे. ओके. दुसरा जो काम आहे तो काम म्हणजे वासना. तर वासना ही काम म्हणजे काम हे कुठलं फक्त सेक्सशी किंवा वासनेशी संबंधित नाही. वासना ही चहा पिण्याची पण वासना असू शकते. हे मी तुम्हाला पहिल्या पण ह्याच्यात समजवलं आहे, त्यामुळे मी आता हे पुन्हा फोडून सांगणार नाही. काम म्हणजे तुमची इच्छा ही कसली पण. आता ती इच्छा जर का तुम्ही दाबून ठेवली तर मग तुमच्या मनामध्ये नाना विकार उत्पन्न होतात. जसं ते एक छोटं उदाहरण सांगते इथे की एखादा व्यक्ती आहे, एखाद्या गृहिणीचंच आपण उदाहरण घेऊ किंवा एखाद्या वडिलांचं उदाहरण घेऊ, आई किंवा बाबा. ओके. हे मला वाटत नाही कुठल्याही मुलांनी आपल्या आईबाबांकडनं ऐकलं नाही असं मला एकही मूल माहीत नाही आहे. ते तुम्हाला सांगतात की बाबा आम्ही कितीतरी काटकसर केली, आम्ही पहिले किती काय काय केलं, त्याच्यानंतर आज आम्ही हे करतो आहे. आणि हे प्रत्येक मूल बघायला विसरतं. त्यामुळे ना तसे आईबाप आहेत ना तशी मुलं आहेत. पण हे बरोबर आहे. ते तुम्हाला हे का सांगतात की बरोबर आहे, आज त्यांनी एवढं कंट्रोल करून झाल्यानंतर आज ते करायला बघतायत. मग आज त्यांच्याकरता ती प्रायोरिटी आहे का, कारण तेवढे त्यांचं लाईफ निघून गेलं आहे. आज त्यांना ते मृत्यूच्या तेवढे जवळ आले आहेत. तुमचं लाईफ आत्ता सुरू झालं आहे. पहिले कंट्रोल करायला शिकायला लागतो, मग कंट्रोल सोडायला शिकायला लागतो, तर तुम्ही पूर्णत्वाला पोचतात. आणि हे कुठल्याही बाबतीत आहे. पहिले राग बाहेर काढायला लागतो, तो मग बोलून असू दे, नुसतं वायफळ बोलून असू दे, काही असू दे, पण इट इज ॲटलीस्ट बीन थ्रोन आउट ऑफ युअर बॉडी. ओके. त्याच्यानंतर राग कंट्रोल करायला लागतो आणि मग तो शांत होतो, नाही तर होऊ शकत नाही. तसंच कुठली पण गोष्ट घेतली तुम्हाला आता जसं राम समर्थांचंच उदाहरण द्यायचं झालं तर त्यांना खीर प्यायची वासना खूप झाली होती. त्याला पण त्यांनी वासना हा शब्दच वापरला ना की मला खीर प्यायची वासना झाली. तर का, कारण मग त्यांना खीर खूप आवडायची. मग ते खीर इतकं प्यायले कारण पहिल्यापासून कंट्रोल केलेलाच होता. आता टाईम होता त्याला शांत करायचा. त्यामुळे राम समर्थांनी काय केलं की ते अखंड खीर प्यायले आणि इतके प्यायले की शेवटी त्यांना खिरीची उलटी झाली. आणि त्या वासनेला जिंकायला म्हणून ते पुन्हा ते झालेली उलटीची खीर परत ते प्यायले. आता तेवढं सामर्थ्य तर तुमच्यात माझ्यात नाही, पण येस,
काहीतरी तर आपण अचीव करायला डेव्हलप करू शकतो, कारण ते शेवटी आपल्याच हातात आहे. पण जर काही आपण नाही, आपण आपल्याला स्वतःला मर्यादितच करत गेलो तर काय होतं, इट विल हॅव एन स्प्रिंग ॲक्शन. जर का क्रोध दाबलाय तर तो कधी ना कधी असा उफाळून वर येईल. जर का तुम्ही इच्छा दाबली आहे तर तो कधी ना कधी ती अशी दुसरा खात असताना तुमची नजर त्याला लागेल. ओके, दुसऱ्याने नुसतं बोललं तरी तुमच्या तोंडात पाणी येईल, कुठे तसा वास आला तरी तुम्हाला पाणी येईल. म्हणजे हे काय आहे लक्षण? अतृप्त असल्याचं लक्षण आहे. आणि अतृप्ती तुम्हाला भूतयोनीत न्यायला समर्थ आहे. त्यामुळे तसं करू नका. कुठलीही गोष्ट तिला लॉजिकली जो वे सांगितला आहे त्या वेनी त्याला सांभाळा आणि त्याला पूर्ण शमन करून टाका. तिसरी जी ओळ आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. नको रे मदा आहे. इथे शब्द मना नाही आहे, मदा आहे. मदा, नको रे मदा सर्वदा हा अंगीकारू. मदा म्हणजे काय? अहंकार. तर मद, माद, मेद हे सगळे अहंकाराचे शब्द आहेत. तर नको रे मदा म्हणजे तू हे मना तू अहंकाराला कधी अंगीकारू नको. अंगीकारू म्हणजे डोंट एक्सेप्ट इट ॲज युअर पार्ट. जवळ तर तो रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये आहे तवर तर इट इज युअर सेल्फ रिस्पेक्ट. कारण जर का अहंकार पूर्णपणे गेला तर तुमच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट पण राहणार नाही. सेल्फ रिस्पेक्ट इज द सात्विक पार्ट ऑफ अहंकार. पण द मुमेंट तुमच्यामध्ये तो अहंकार वाढायला लागतो ते अजून 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 तुम्हाला खोल 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 आतमध्ये नरकात घेऊन जातं. त्यामुळे ते म्हणतात त्याला तू पहिले अचीवच करू नको. बी व्हेरी केअरफुल दॅट यू डोंट अचीव अहंकार. ओके. आणि शेवटची त्यांची ओळ आहे, नको रे मना मत्सरू दंभ भारू. व्हॉट इज इट? ते म्हणतात नको रे मना. मत्सरू म्हणजे काय? तर दुसऱ्याविषयी हेवादेवा वाटणं, दुसऱ्याशी जलस होणं, हे सगळं. तर मत्सर म्हणजे मत्सर करू नको तू कोणाशी. का? तो दंभ भारू. मत्सरू दंभ भारू. दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे दंश मारतं की नाही, विषारी डंख, त्याला म्हणतात दंभ. म्हणजे ते म्हणतात की इट इज जस्ट लाईक अ स्नेक, इट इज लाईक इन कोब्रा, इट इज गोइंग टू किल यू. ते कोब्राने कधी कोणाला डंक मारला तर तो जिवंत राहतो का? नाही. चान्सेस आर व्हेरी रिमोट बिकॉज दिस पॉयझन इज सो डॅम दिस थिंग स्ट्रॉंग दॅट इट कॅन किल अ मॅन, इट विल किल अ मॅन. तसंच मत्सर कसा आहे? शुअर शॉर्ट किलिंग ऑफ सेल्फ. त्यामुळे तुम्ही काय करा तर या मत्सरपासनं दूर राहा. तर ही एक श्लोक आहे. म्हणून महाराजांनी इथे आपले 4 मेन षड्रिपूंपैकी जे आहेत त्यांना घेतलेलं आहे. त्यांच्या पुढच्या श्लोकामध्ये आय एम शुअर ही विल बी मेकिंग अस अंडरस्टँड मोर अबाउट थिंग्स. सो आपण त्यांच्या पुढचा श्लोक घेऊया पुढच्या गुरुवारी. आणि आज पुरतं एवढंच. श्रीराम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. जगदंब जगदंब. नर्मदे हर.